तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण आज बघतोय विशालला जायचंय बयोला भेटायला, पण तो आता कन्फ्यूज झालाय की कसं जावं तिच्या समोर. गोंधळून गेलाय तो. असं जाऊ का, मी इतका आवरून का जातोय, मला कळत का नाहीये, मी असं कन्फ्यूज का झालोय, असं तो स्वतःच्याच मनाशी खूप गोंधळून गेलाय. आणि मग कसा बसा स्वतःच्या मनाची हिंमत करून तो ठरवतो की जाऊन भेटायचंच. आणि असा जाऊन तिथे घाबरल्यासारखा उभा राहतोय. आता विचार करतोय की कसं करू, कसं बोलू तिच्याशी, सॉरी म्हणू का तिला. फायनली बयो तिथे आली आहे. बयो म्हणत असते, सर असं का बघताय तुम्ही माझ्याकडे, तुम्हाला काही बोलायचं आहे का. विशाल म्हणतो, हो हो अगं मला बोलायचं आहे तुझ्याशी, ते मला काल ते आता त्याला कळे ना की कसं कन्फेस करावं. अगं तुझी ती आयडिया काय आहे नेमकी, म्हणजे कशासाठी तू बोलवलंस इथे मला. बयो म्हणते, हां त्यासाठीच बोलवलं मी तुम्हाला. आपण काय करूयात की आपण कॉलेजमध्ये सांगूयात की तुम्हाला सरबत मी पाजलं आणि मग तुम्हाला ठसका लागला म्हणून सरबत मी पाजलं. माझ्यावरती कोणी काही डाऊट घेणार नाही ना, नाही म्हणजे मला कोणीच काही बोलणार नाही. आणि मग म्हणूया की हे प्रकरण सगळं निस्तरून टाका, विषय सोडा, कशाला वाढवता, हॉस्पिटलचं रेप्युटेशन आहे वगैरे वगैरे. विशाल म्हणतो, अगं पण तू सरबत पाजलं तर तुझ्यावर इन्क्वायरी नाही बसणार का. वयो म्हणते, नाही बसणार, कारण मला थोडी माहिती होतं की त्याच्यात कोणी काही टाकलं आहे म्हणून. खरं सांगू का प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये ना काही काही गोष्टी जरा असंबंध चालल्यात, म्हणजे ह्या माझ्या समजण्याच्या जरा पलीकडे सुरू आहेत. तर आता विशालला ती अशी कन्फेस करते, म्हणजे समजवते की तुम्ही असंच सांगा, म्हणजे तुम्ही या प्रकरणातच सुटून जाताल आणि दवाखान्यातून जाणार पण नाही. आता या दोघांना असं एकत्र या सौदामिनीने बघितलंय आणि तिला खूप राग येतोय बयोचा. तेवढ्यात बयोला फोन आलाय, मोकल काकूंची तब्येत बरी नाहीये, त्या चक्कर येऊन पडल्यात म्हणून. आता ती विशालला सांगते ते सगळं आणि म्हणते त्यांच्याजवळ ना शेजारच्या काकू आहेत, मी पटकन जाते. विशाल म्हणतो, अच्छा मी येऊ का तुझ्याबरोबर. बयो म्हणते, नको नको मी जाते. बयो धावतच सुटली आहे. मोकल काकू अशा चक्कर येऊन पडलेल्या असतात आणि बेशुद्ध अवस्थेत असतात. शेजारच्या काकू त्यांचा हात चोळत असतात. बयो येते आणि म्हणते, काय झालं मोकल काकूंना. मग त्या सांगतात की अगं जिना चढता चढता अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध झाल्या गं. बयो त्यांना चेक करते आणि मग हॉस्पिटलमध्ये फोन करते आणि सांगते की गाडी पाठवा, ॲम्ब्युलन्स पाठवा म्हणून. आता इकडे गौतमीने उगाचच डोकं लावायला फोन केला या सौदामिनीला. ती म्हणत असते, मी गौतमी बोलते. आता सौदामिनी म्हणते, माझ्याकडे वेळ नाही आहे, वेळेचे पण मी पैसे घेते, उगाचच फुकटच्या गप्पा मारायला फोन केल्या असतील तर फोन आत्ताच ठेवून द्या. मग आता गौतमी म्हणते, नाही 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 तसं नाही, पण मी हे विचारायला फोन केला तुम्हाला की त्या बयोचं तुम्ही काय करायचं ठरवलं आहे. नाही म्हणजे मी तुम्हाला माहिती दिली होती त्याचं काय. सौदामिनी म्हणते, ते माझं मी बघून घेईल, तसंही हे एक रेप्युटेड हॉस्पिटल आहे, मला असं लगेच कोणालाही काढता येणार नाही. तेव्हा गौतमी म्हणते, तुमच्यासाठी तर सहज शक्य असेल ना ते. त्यावर सौदामिनी म्हणते, माझ्यासाठीही काही नियम आहेत, मला पण ते नियम पाळावे लागतात. लगेच गौतमी विषय बदलते आणि म्हणते, हो मला कळलं ना ते विशालचं, बरं झालं त्या विशालला काढूनच टाका हॉस्पिटलमध्ये, तो दिसतो तसा नाही आहे, महा बनेले. मुली दिसल्या नाही की केला त्यांच्या मागे मागे, बघा ना एवढा डॉक्टर आहे तरी दारू वगैरे पिऊन तमाशा केला त्यांनी. आता सौदामिनीला ती विशालबद्दल बोलतीये. सौदामिनी म्हणते, तू गौतमी बोलू नकोस विशालबद्दल, तो खूप चांगला डॉक्टर आहे. पण तरीसुद्धा गौतमी बोलतच सुटते, नाही नाही तुम्हाला पण चांगलाच वाटला ना तो, महा बनेले तो, मला माहिती आहे ना कसं आहे. मी इराला पण सांगत असते की लांब राहा, आमच्या इराला पण काय भूल घातली आहे त्याने कोणाच ठाऊक. सौदामिनी म्हणते, हे बघा मी तुम्हाला वॉर्न करते की विशालबद्दल एकही अपशब्द काढायचा नाही, तो हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं काम करतो. आणि सौदामिनीला कळतं कोणाला ठेवायचं आणि कोणाला ठेवायचं नाही, तुम्ही सल्ले देऊ नका. पण गौतमी उगाचच काहीतरी सांगायचं म्हणून सांगतेय की त्या विशालचे खूप मुलींसोबत रिलेशन आहे, तुम्हाला माहिती नाही असं तसं. आता सौदामिनी म्हणते, तुम्हाला सांगितलं ना एकदा, विशालबद्दल एकही वावगा शब्द मी ऐकून घेणार नाही. आणि दुसऱ्यांच्या रिलेशनबद्दल काय बोलता, तुमच्या नवऱ्यासोबत काय रिलेशन आहेत तुमचे, घटस्फोट झाला तरी सोबत राहता ना. गौतमी म्हणते, सौदामिनी मॅडम तुम्ही याबद्दल बोलू नका. तेव्हा सौदामिनी म्हणते, तू सुद्धा विशालबद्दल बोलायचं नाही, काय करायचं ना ते मी बघून घेईल. आणि ही सौदामिनी नाहीतर सगळा हिशोब करेल तुझा व्याजासकट. विशालबद्दल पुन्हा बोलायचं नाही, कळलं. आता लगेच ती फोन ठेवून देते, पण गौतमीचा अपमान झाला आहे आता. असो, आता विशाल चेक करतो या मोकल काकूंना आणि बयोला सांगतो की त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यासारखं वाटतंय मला. किती वेळ झाला त्यांना बेशुद्ध पडून. बयो सांगते 1 तास झाला असेल. मग आता विशाल म्हणतो, नक्की ना, कारण 3 तासाच्या वर झाले असतील तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं. तू एक काम कर सरस्वती, त्यांच्या मुलांना बोलून घे तू. इथे कुठे असतात ते. बयो म्हणतात, इथे असतो एक मुलगा आणि एक परदेशी असतो बहुतेक, मी नंबर शोधते त्यांचा घरी जाऊन. इकडे घरी मात्र
या दोघींनी धिंगाणा घातलाय. अंकिताने आणि हेतलने मोकल काकू नाहीये म्हणून त्या मस्त मजा मारतायत. तेवढ्यात बयो येते बाहेरून दार वाजवायला लागते. आता ह्या दोघी जणी काही दार उघडे ना. बयो मोठ्याने ओरडत असते, अंकिता हेतल अगं दार उघडा. पण या दोघी काही दार उघडे ना. शेवटी ती फोन करते अंकिताच्या मोबाईलवर. हेतल म्हणते ही जॅकफ्रूटवाली तुला कशाला फोन करते. अंकिता म्हणते थांब जरा बघते मी. अंकिता फोन उचलते. मग बयो ओरडते तिला दार उघड, केव्हाची मी दार वाजवतीये. अंकिता म्हणते अशा पद्धतीने बोलायचं नाही हा माझ्याशी. मग दार उघडून बयोच्याच अंगावर खेक असते. शेवटी बयो म्हणते काय चाललंय तुमचं. तिकडे मोकल काकूंना दवाखान्यात ॲडमिट केलंय, तुम्ही धिंगाणा काय घालताय तिथे. आता ही विचारते अंकिता बरी आहे का गं त्यांची तब्येत आता. नाही म्हणजे तू घेऊन गेलीस हे कळलं आम्हाला. मग बयो म्हणते हो बरी आहे, पण त्यांच्या मुलांना कळवायला हवं की त्यांची तब्येत बरी नाही आहे. त्यांचं डायरी किंवा फोन शोधा लवकर, म्हणजे आपल्याला त्यांना कळवता येईल. अंकिता आणि हेतल दोघी मिळून शोधत असतात डायरी आणि फोन. आता ह्या अंकिताला डायरी सापडली आहे, पण त्यात कोणाचाच नंबर नाही आहे. प्रभास आणि अमित असं या मोकल काकूंच्या मुलांची नावं आहेत. आता बयो म्हणते असं कसं नंबर नाही आहे. अगं त्यांच्या मुलांची दिवसभर बोलतात, त्या फोनमध्ये असेल. फोन बघ बरं त्यांचा. फोनसुद्धा चेक करतात हे, पण फोनमध्ये सुद्धा मुलांचे नंबर आणि नाव दोन्हीही नसतं. बयो आणि अंकिता सगळ्याच कन्फ्यूज झाल्यात की असं कसं होऊ शकतं. मोकल काकू इकडे शुद्धीवर आल्यात आणि विशालला विचारतात मी इथे कशी काय आले काय आले. मग विशाल त्यांना झालेला प्रकार सांगतो. आता मोकल काकू जरा घाबरतात. त्या म्हणतात काय झालं आहे मला. विशाल म्हणतो काकू तुमचे सगळे रिपोर्ट्स वगैरे आले की कळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सरस्वती गेली आहे घरी तुमचे मुलांच्या नंबर शोधायला. आता असं म्हटल्यानंतर या मोकल काकू जरा काळजीत दिसतात प्रेक्षकांनो. मग विशालला फोन आलाय बयोचा. बयो त्याला विचारते कशा आहेत मोकल काकू. विशाल म्हणतो बऱ्या आहेत त्या, पण तू नंबर वगैरे शोधलास का, त्यांच्या मुलांना कळवलंस का तू त्यांच्या तब्येतीबद्दल. बयो म्हणते सर मी सगळीकडे नंबर शोधले त्यांचे, पण कुठेच नंबर नाही आहे. आणि काकू तर तासनतास बोलत असायच्या त्यांच्याशी. विशाल म्हणतो काय सांगते सरस्वती. अगं हे काहीतरी विचित्र वाटतंय मला, म्हणजे मला वेगळीच शंका येते. बयो म्हणते कसली शंका सर. आता विशालला असं वाटतंय की काहीतरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर असू शकतं मोकल काकूंना, आणि तो ही शंका वर्तवतोय फक्त बयोजवळ. हे ऐकून बयो जरा घाबरते आणि म्हणते मी येते तिकडे हॉस्पिटलला. विशाल म्हणतो तू सध्या येऊ नकोस, तुझी खूप धावपळ झाली आहे. इथे सिस्टर आहेत काळजी घ्यायला त्यांची, तसं काही वाटलं तर मी तुला कळवेल, तू जरा आराम कर घरी. बयो ऐकते विशालचं. आता बयो टेन्शनमध्ये असते. पण आता या अंकिता हेतल विचारतात काय गं काय झालं, बरं आहे ना मोकल काकूंना. बयो म्हणते हो बरं आहे. अंकिता म्हणते म्हणजे त्यांना आज तर डिस्चार्ज मिळणार नाही ना, उद्या मिळेल ना, म्हणजे आज रात्री तर त्या येणारच नाही ना घरी. बयो म्हणते हो अगं आज नाही जमणार. आता त्यांना बयोला वाटतं या काळजीने विचारताय, पण आता अंकिता खुश होते आणि म्हणते अरे बा म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल होणार. बयो म्हणते कसला प्लॅन. आता तेवढ्यात तिथे इरा आली आहे, काही पिझ्झा घेऊन आली आहे ती. आता ही हेतल म्हणते ए जॅकफ्रूटवाली तुला काय करायचं आहे का, आम्ही काय पण करू. बयो म्हणते काय कसलं काय चाललं आहे तुमचं इथे, मोकल काकू घरी नाही आहे, काय धिंगाणा घालताय तुम्ही हा. आता या दोघीजणी म्हणत असतात की आम्ही पार्टी करणार आहे, मोकल काकू घरी नाही आहे तर. आणि तसे आम्ही मोकल काकूंच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. आता इरा म्हणते तुला काय करायचं आहे गं मध्ये मध्ये. आता बयो म्हणते हे बघ इरा अगं माणूस की ठेव जरा, त्या मोकल काकूंच्या घरात उभी आहेस ना तू. आता इरा तिला वाद घालते की तू काय मालकीण आहेस का वगैरे वगैरे, आणि मुद्दाम पार्टी करायला या चालल्या आहेत आतमध्ये. पण बयो म्हणते काही झालं ना तरी मी तुम्हाला पार्टी करू देणार नाही आहे मोकल काकूंच्या घरात. आधीच एक निस्तरलं नाही आहे प्रकरण, तुला अक्कल आहे का गं इरा काही. आता इराची अक्कल काढल्यावर इरा चिडते आणि म्हणते माझी अक्कल काढतेस का. आणि ते पिझ्झा फेकून देते आणि म्हणते काय चाललं इथे, मी इथे कशाला आली आणि ही टीचरगिरी काय करते इथे, मी तुला सोडणार नाही आहे. बयो बयो म्हणते इरा अगं जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव, बोलावंच लागेल ना तुला. अगं त्या मोकल काकूंना बरं नाही आहे आणि अन्नावर काय राग काढतेस ग आपल्या दोघींचा. खूप भांडणं होतात या दोघींचे. इरा आता चिडचिड करून तिथून निघून जाते आणि पिझ्झा पण फेकते. बयोला अन्नाचा अपमान झालेला सहन होत नाहीये. इरा जाताना म्हणते तूच खा, तसेही तुला भीक मागून खायची सवय असो. पण आता बयोने ते पिझ्झा व्यवस्थित ठेवून दिले आहेत. आता पुन्हा म्हणजे एक सीन झाला की दुसरा सीन यामध्ये जरा म्हणजे काय सांगता येईल कनेक्शन लागत नाही आहे, जरा कन्फ्यूज झाली आहे मी सुद्धा. आता लगेच सकाळी बयो आली आहे कामाला. मग इरा तिच्याशी पुन्हा डोका लावते काय गं माझं सिक्रेट तुला माहिती आहे म्हणून माझ्याशी वाद घालते ना, काल मुद्दाम केलं ना तू. बयो म्हणते कशाला मुद्दाम करू मी, तुला बोलावंच लागेल ना, कारण तू तुझी माणुसकी गहाण ठेवली आहे. नाही म्हणजे माणुसकी हा शब्द तुझ्या डिक्शनरीतच नाही आहे ना. इरा म्हणते गप्प बस, काय झालं त्या प्रकरणाचं, झालं की नाही सॉर्ट आऊट. बयो म्हणते काही सॉर्ट आऊट झालेलं नाही आहे, करावं लागेल मला सॉर्ट आऊट. एक तर तुझं नाव पुढे येऊ द्यायचं नाही आहे, मोकल काकूंची
पण काळजी घ्यायची आहे, विशाल सरांना पण समजून सांगायचं आहे, काय काय करू मी. इरा म्हणते तो तुझा लुकआउट आहे, मला सांगू नकोस आणि जास्ती शहाणपणा करू नकोस. आणि आता गेली आहे तिकडे. आता बयो विचार करते रवळनाथाने हिला काहीतरी बुद्धी द्यावी. आता शुभमकर आलेत, बयोला विचारतात काय गं टेन्शनमध्ये दिसतीस बाळा, केव्हा आलीस घरी. मग बयो मोकल काकूंच्या तब्येतीबद्दल सांगते त्यांना आणि त्यांच्या मुलाचे नंबर मिळाले नाही तेही सांगते. मग आता शुभमकर म्हणतात बाळा हे जरा गंभीर दिसतंय मला. बयो शुभमकरांना विचारते की बाबा त्या कोणाशी बोलत असतील तासनतास. तेव्हा शुभमकरांच्या लक्षात आलंय थोडंफार प्रकरण. ते म्हणतात अगं मला असं वाटतं ते स्वतःशीच बोलत असतील, कदाचित एकटेपणा आणि इन्सिक्युरिटीमुळे हे सगळं होतं. बयो तू काळजी करू नकोस, तू एक काम कर त्यांच्या नातलगांचा किंवा म्हणजे कोणाचा काही नंबर वगैरे मिळतो का बघ, पुढचं मी सगळं बघतो. बयो म्हणते हो बाबा मी बघते, पण काही झालं ना तरी मोकल काकूंना काही होता कामा नये. इथे आल्यानंतर मला त्यांनीच आधार दिला आहे. आणि शुभमकर म्हणतात नको काळजी करूस बाळा, त्यांना काही होणार नाही, आपण त्यांना बरं करूयात. तेव्हा बयो म्हणते बाबा त्यांनासुद्धा मला डॉक्टर झालेलं बघायचं आहे, त्यांनी मला इथे आल्यावर आधार दिला, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. काही झालं ना बाबा तरी मोकल काकू बऱ्याच झाल्या पाहिजेत. या मोकल काकूंना टेन्शन आलं प्रेक्षकांनो, त्यामुळे त्यांना हे असं चक्कर वगैरे आली आणि शुगर पण त्यांची कमी आहे. शुभमकर त्या बयोच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात तू काळजी करू नकोस, त्या बऱ्या होतील. आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय विशाल हॉस्पिटल सोडून जायचा निर्णय घेतोय. सौदामिनी त्याला नाही नाही म्हणत असताना सुद्धा आता बयो शेवटी म्हणते त्याला की सर तुम्ही जाऊ नका ना, मला तुमची गरज आहे. आता बहुतेक तरी हे दोघं एकमेकांना प्रपोज करतील असं मला वाटतंय. तर बघूयात पुढे काय काय घडतंय ते. असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.